आणि यानंतर मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। तिन्ही रेल्वे मार्गांवरती आज मेगा ब्लॉक अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वे मार्गावरती सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती ही ब्लॉक असणार। परत सीएसएमटी रेल्वे मार्गावरील स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार। 714 बाधित कुटुंबांचं पुनर्वसन सुरू, तर लवकरच तोडकाम सुरू। जीआरपीची मदत घेतली जाईल। मुंबईमध्ये उन्हाचा चटका वाढला। उपनगरांमध्ये तापमानाचा पारा 37 अंशांच्या पार। पश्चिम उपनगरांमध्ये तापमानानं सरासरी ओलांडली। म्हाडाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सदनिकांचं बांधकाम सुरू। येत्या वर्षभरात तब्बल 13,000 घरं बांधण्यात येणार। घरांच्या निर्मितीमुळे सर्वसामान्यांना आपल्या हक्काचं घर मिळण्यास मदत होईल। मुंबई मेट्रोसाठी आता विद्यार्थ्यांसह पर्यटकांसाठी खास सवलतीचे ट्रॅव्हल्स पास सुरू। 8 एप्रिलपासून विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी विशेष सवलतीचे पास। 12वी पर्यंतच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ही सुविधा दिली जाईल। दक्षिण मुंबईमध्ये 16 आणि 17 एप्रिल रोजी 18 तास पाणीपुरवठा बंद। नागरिकांना पाणी साठवण्याचं आवाहन। जलवाहिनीची दुरुस्ती आणि तांत्रिक तपासाच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद असेल। मुंबई पालिकेकडून शिवडीमधील भंगारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवरती बटरफ्लाय वॉल्व बसवण्याचं काम हाती घेतलं जाईल। दक्षिण मुंबईमधील अनेक भागांचा पाणीपुरवठा प्रभावित होईल। ए, बी, सी, ई आणि एफ या दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार। मुंबईमध्ये पावसाळ्यापूर्वी तपासणीत 182 इमारती धोकादायक असल्याचं समोर। इमारतींवर तातडीने कारवाई न झाल्यास पावसाळ्यात मोठा धोका निर्माण होण्याची भीती। मुंबई विमानतळावरती 10 कोटींचे ड्रग्ज जप्त। बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली। आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली। बातम्या पुण्याच्या। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुणे मुक्कामाबाबतची अनिश्चितता कायम। यावर उद्या शिक्कामोर्तब होईल। पुणे पोलीस आयुक्तालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली। पुण्यात पावसाळ्यामध्ये पीएमपी बस पाण्यात बंद पडू नये यासाठी प्रशासन कामाला। ब्रेकडाऊन होऊ नये यासाठी एक एसओपी निश्चित। पाणी साचणाऱ्या मार्गात मॅपिंग करून बदल देखील केले जातील। पुण्याच्या उतरवली गावामध्ये ग्रामदैवत सोनार सिद्ध श्री काळभैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त रंगला। निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा। राज्याच्या विविध भागातून आलेल्या 150 पैलवानांनी घेतला सहभाग। पुणे पालिकेकडून शहरात अनधिकृत ओव्हरहेड केबल्स काढण्याची देखील धडक मोहीम। या कारवाईमुळे कायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फटका। ही कारवाई तात्काळ थांबण्याची केबल ऑपरेटर्स असोसिएशनची मागणी। पुण्यात कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ। कंपनीच्या सीईओंसह 5 जणांवरती गुन्हा दाखल। 33 वर्षीय महिलेची शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार।